हॅलो हाय गाईज, मी आहे रिजवाना शेख, म्हणजे रिजवाना शेखची दुनिया. तर माझ्या दुनियात मी मस्त आहे. पण आज मी बनवणार आहे आलू मटर समोसा. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि धन्यवाद करते की माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे करताय म्हणून. तर खूपच मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण बनवूया समोसा, म्हणजे आलू मटर समोसा. त्यासाठी साहित्य लागणार आहे ते तुम्हाला आधी दाखवते, नंतर स्टार्ट करूया आपण. चला फ्रेंड्स, मी पूर्ण हे साहित्य घेतलेलं आहे. साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला मी दाखवते. तर सगळ्यात आधी लागणार आहे चवीनुसार मीठ. हा आहे आपला रोजचा मसाला, मटन मसाला. हळद, एक लिंबू, ओवा आहे हा, आणि हे जिरं, आणि हे आपला घरचा मसाला आहे लाल तिखट. आणि हे मटरचे दाणे आहेत, काय थोडे जास्त नाही घेतलेले, थोडंच घेतलेले आहे. हे तूप घेतलेलं आहे. हे पातेल्यात का काढून ठेवले, कारण आपल्याला तर गरम करून घ्यायचं आहे. ही कोथिंबीर आणि हा मैदा, हा 2 कप घेणार आहे मी. आणि हे आपले मेन म्हणजे समोसात जे लागणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले हे आलू. हे पहा गाईस, मी घेतलेला आहे 2 कप मैदा. यात ओवा टाकत आहे. हातावरती चोळून घेतलेला आहे थोडासा, कारण हातावरती जर चोळलं तर ह्याचा थोडासा वास जास्त खमंग येतो, तर म्हणून थोडासा हातावरती चोळूनच टाकू शक्यतो. आणि हे आहे चवीनुसार मीठ. तर आपण ह्यात टाकणार आहोत आत्ता. मी गरम केलेलं आहे थोडंसं साजूक तूप. आता आपण ह्याला एकत्र करून घेत आहे. तर हे पहा गाईस, मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आपलं छानपैकी डो तयार झालेला आहे. तर ह्याला मी 15 ते 20 मिनटं मी झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत मी आता भाजी बनवायला घेत आहे. आहे आणि आपलं तेल पण तापलेलं आहे. आता मी टाकत आहे ह्यात जिरं. जिरं छान असं लाल करून घ्यायचं आहे आपल्याला. मी कांदा टाकणार नाही, कारण मला कांदा आवडत नाही आहे. तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर कांदा टाकायचा असेल तर मी टाकू शकता, पण मी टाकणार नाही कारण मला आवडत नाही त्याच्यामुळं. तर बाकीचं सगळं सामान मी टाकणार आहे. आपलं जिरं चांगलं लाल झालेलं आहे. तर आपण आता बारीक गॅस करून घेऊया. जे मसाला आहेत ते आपण टाकून घेऊया. बटर मसाला टाकलेला आहे. काश्मीरी लाल तिखट पण टाकून झालेला आहे. थोडीशी हळद टाकतोय आता आपण. आता आपण ह्यात टाकूया जे सोलून घेतले होते ते बटाटे. आपण ह्याला एकत्र करून घेऊया. आता आपण ह्यात टाकूया मटरचे दाणे. जास्त नाही घ्यायचे, थोडंच घ्यायचे आहे. थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार. आपण हे सगळं एकत्र करून झाकून ठेवणार आहे 2 ते 3 मिनटं. ह्यात टाकत आहे लिंबाचा रस, जो थोडासाच टाकणार आहे, जास्त नाही टाकणार. थोडासा आंबटपणा यावा म्हणून. मस्त अशी भाजी आपली तयार आहे. आपले हे बटाटे असे काही ठेवायचे नाही आहे, आपल्याला थोडेसे मॅश करून घ्यायचे आहे, पण ते मी नंतर करणार आहे. आता मी टाकते कोथिंबीर. छानपैकी भाजी आपली तयार झालेली आहे. रंग तर खूप छान आलेला आहे ह्याला, मस्त असे झालेले आहे. आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तर मी आता हा गॅस बंद करून थोडंसं थंड होऊन देते आणि थोडंसं साईडला काढून घेते आणि मॅश करून घेते. तुम्ही पाहिलं असेल की मी छानपैकी मस्तपैकी असं की मॅश करून घेतलेलं आहे. तर आत्ता आपण बनवत आहे समोसासाठी चपाती लाटून घेऊया. गाईज, आपलं पीठ छान असं
भिजून रेडी झालेला आहे. आता मी एवढा गोळा घेतलेला आहे, मी त्याला लाटणार आहे आणि लाटून घेते. तर हे पहा गाईज, मी चपाती बनवून घेतलेली आहे आणि मी गोल नाही केलेली, थोडंसं अशी लांब केलेली आहे कारण का मध्ये कट मारायचे आहे. तर 2 ते 3 मी बनवून घेतलेलं आहे. तर आत्ता मी ह्याला कट करून घेते. हे असे कट करून घेतलेलं आहे आणि आत्ता मी ह्यात टाकणार आहे जी आपण भाजी बनवली होती ती, आणि थोडंसं पाणीचं हात लावून मी सगळं फोल्ड करून घेणार आहे. थोडा पाण्याचा हात लावूया कारण चिकटायला पाहिजे नाही. चटणी टाकून घेऊया. आपला समोसा बनवून झालेला आहे, पण मला एका हाताने मोबाईल धरून दुसऱ्या हाताने तर मला दाखवू शकत नाही. आता ह्याला चिकटून घेत आहे. दिसते का नाही गॅस काय माहिती, पण तरी प्रयत्न करते तर मला माझे पूर्ण व्हिडिओ दिसावा. हे पहा. तर हे पहा गाईज, आपले समोसे बनवून झालेले आहे. आत्ताला आपण तेलात फ्राय करून घेणार आहे आणि मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे. किती छान झालेलं आहे पहा. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा की कशी होती. ते छानच होणार आय होप की, कारण मस्त झालेलं आहे. तर आता तळून पाहूयात कसे झालेत, क्रिस्पी झालेत का काय ते. चला आपण तळून घेऊया. हे आपण ह्यात टाकत आहे समोसे. जरा सांभाळूनच टाकायचे कारण तेल गरम असल्याचे उडायची शक्यता असते. थोडंसं स्लोमध्ये टाकायचं, काही गडबड नाही आपल्याला. ओके. काय फुल गॅस करायचा नाही, फक्त एकदम आचेवरती थोडंसं स्लोमध्येच तळून घ्यायचे आहे. मस्त आपले तळते ते, मस्त कलर, छान कलर येते. आपल्याला जास्त तळून नाही घ्यायचे, फक्त ब्राऊन कलर करायचा आहे. खूप असं सुंदर झालेले आहे. किती सुंदर असे आपले समोसे बनून तयार झालेला आहे. आता बघा किती छान कलर आलेला आहे याला. आणि जे बाकीचे आहेत ते पण आपण तळून घेणार आहे. तर चला आपण दुसरे तळून घेऊया. हे पहा गाईज, आपली समोस्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. म्हणजे पूर्ण ए टू झेड झालेला आहे. हे पहा कसे किती छान झालेलं आहे. ह्याचं कलर पण पहा तुम्ही. आणि ह्याच्याबरोबर आपण टमॅटो सॉस घेतलेला आहे. तर टमॅटो सॉस आणि समोसे खूपच छान लागतात खायला. ते एखादी गोष्ट आपण ठरवली बनवायची मनापासून तर ती कधीच फेल जात नाही. तशी की ही माझी रेसिपी पण बघा कधीच, म्हणजे प्रत्येकच असं कधीच फेल जात नाही आहे, कारण मी खूप मनापासून बनवते. तर चला गाईज, आज व्हिडिओ इथं मी एंड करते. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. चला गाईज, बाय.